आणि अंदमान निकोबार बेटांची राजधानी पोर्ट ब्लेअरचं नाव बदलण्यात आले। आता पोर्ट ब्लेअरचं नाव श्रीविजयपुरम असं करण्यात आले। याविषयीची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही वेळापूर्वी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केली आहे। अंदमान निकोबारची राजधानी म्हणून पोर्ट ब्लेअरचं नाव या अगोदर प्रचलित होतं, मात्र आता हे नाव बदलण्यात आले। केंद्रीय गृहमंत्र्यांनी ही घोषणा केली आहे। सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून गृहमंत्र्यांनी याची माहिती दिली आहे। त्यामुळे पोर्ट ब्लेअरचं नाव आता श्रीविजयपुरम असेल। अंदमान निकोबारची राजधानी आता श्रीविजयपुरम असेल। या संदर्भात आणखीन माहिती आता आपले प्रतिनिधी रामराजे निंबाळकर रामराजे देतील। रामराजे, बिलकुल, कारण आपण पाहिलेलं आहे की उत्तर प्रदेशामध्ये सुद्धा प्रयागराज हे नाव केलं होतं अलाहाबादचं, आणि अनेक नावं जे आहेत ते बदलण्यात आलेलं आहे। आणि अमित शहा यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून पण हेच सांगितलेलं आहे की जे गुलामीचे जे प्रतीक आहेत त्या प्रतीकांमधून मुक्ती देण्याचं काम आपण करत आहोत। आणि त्यानुसारच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता पोर्ट ब्लेअरचं नाव श्री विजयपुरम असं करण्यात आलेलं आहे। आणि जे स्वतंत्र संग्रामामध्ये जे जे सहभागी झाले होते, त्याचबरोबर नौसेना मध्ये ज्यांनी महत्वाची चोल साम्राज्यामध्ये नौसेनाची जी भूमिका होती त्या दृष्टीनंच हे नाव ठेवलेलं आहे विजयपुरम। आणि त्यामुळं आणखीन एका महत्वाच्या ठिकाणाचं, महत्वाच्या जागेचं नाव बदलल्याचं आपल्याला दिसून येते। धन्यवाद रामराजे या माहितीबद्दल।